कोकण सैदिया 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 कोकण सैदिया। स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर कोकण सैदिया। तर तुम्हाला पार्टचं सीन बघून कळलंच असेल मी कुठे आलेली आहे। तर मी आलेली आहे गावाला। तर गावाला आता हा सीझन चालू असतो राखण वगैरे द्यायचा, तर त्याच्यासाठी आम्ही दीदी आणि मी इथे आलेली आहे। तर आपण बघूया कसं राखणचं असते। मी फर्स्ट टाईम बघणार आहे हे सगळं जे असतं की कसं आपण राखण वगैरे देवांना देतो, तर ते बघूया। तुम्हाला पण मी शेअर करते, लास्टपर्यंत बघा। तर पण मस्त वारा सुटलेला आहे आणि गाईज लाईटच गेलेली आहे, कारण का ते काहीतरी लाईटीचं काम चाललेलं। पण आतमध्ये बघूया सगळे बसलेत, बाबा इथे तयारी करतात सगळी राखण्याची तयारी। सांगणार आहेत आम्ही आता राखण द्यायला थोड्या वेळाने। तरी पप्पांची आत्या असं, पप्पांची आत्या बाबांची बहीण। तर पण बघूया कसं कसं काय काय आहे। काय बोलतात ह्याला, ह्याला काय बोलतात काय माहिती काय? पचकत्या 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 हां ते जे काय आहे। इथे कोंबड्या पण आहेत राखण्याच्या, ह्याच्यात कोंबडा आहे। कुठे गेला हा कोंबडा? आणि तिथे भाई कोंबडी काढतोय, ही कोंबडी। हा कोंबडा बाहेर पाडलास ना पाणी। लाईट गेली आणि खूप गरम होत आहे, ते अजून बाबा काहीतरी आतमध्ये करतायत। तयारी करते तयारी करतात। बघूया कसं असतं राखण गावची। फर्स्ट टाइम बघणार आहे कशी असते राखण। आम्ही फर्स्ट टाइमच आलोय राखण बघायला। आणि आज ते काय राखण्याचं जेवण असतं ना। हा राखण्याचं जेवण, तिखट मटन वडे बनवणार मस्त स्पेशल। बघूया कसे होत आहेत, काय होत आहे। आणि ना पीठ ठेवायचं, पत्रावळ्या काहीच तर काकडी कापू काय कापायची नाही, मिक्सरला आणि लाईट गेली आहे ते काय लगेच केले तरी जमतात थोडे, ते तसं काय नाही। काकडी तरी तयार पीठ आहे ना, गरम पाणी घेऊन जरा मस्त ते बरं चांगले। त्याला ते हे पण द्यायला लागतं ना, काका आलेला आहे। बाबा इथे तयारी करतात। कुंकू भिजवायला लागता जरा डिश, छोटी बाई डिश आणि नाही गोडाची लावायचं मध्ये 5 बोट ती 5 बोट ही असे 9 पानं लावा मध्ये ना ह्याच्या मध्ये लाव काला काजल आहे ना, काजल हा लावते। कुंकू हळद 5 बोट। कुंकवाची 6 बोटं लावली काय? हो 6 लावली। काळ्याची 5, हळदीची 5 आणि याची 5। तो कशाला पुसला? इकडचा पुसायला पाहिजे तो कॉर्नर। काय हळदीचं लाव। किती पानांना लावायचं असं? 9 पानं, 9 10 लावून ठेवा, 5 5
ते आता सगळं बांधून ठेवलेलं आहे, आता जाताना घेऊन जायचं आहे. ही पानं अशी तयार केलेली आहेत. हे सगळं बघूया आतमध्ये काय चालू आहे तयारी. इथे ती काकड्या ते वड्यासाठी. कांदे हे काढले होते ना. ह्याची काय करणार पेस्ट वड्याची? जी पेस्ट करायला लावली आत्यानी तर ते आम्ही करतोय. दाखव आणि जरा वरण. काकडी दाखव. काय बाजूचं दिलं हिनी पण देऊन. सृष्टी वाटिकेला काय देव हे आलं ना. तांदूळीचं रस. आलो 2 मिनिटं. आता निघायचं नाही मला. नाही तू येईल तेव्हा ना काय 5 मिनिटात मी आलो. पाण्याला वाटला गेलो. नाही ती मोठी बॉटल आहे ना एक ठेवली आहे मी आणि इथे हा, ती ठेवली आहे वड्याचं वरून. पीठ. काय काय टाकलं त्याच्यात? फ्रीज मध्ये काकडी तीच काकडी अच्छा ही पेस्ट टाकणार आणि पेस्ट टाकायची, तांदळाचं पीठ. मीठ आणि तांदळाचं आणि वड्यांचंच पीठ आहे. तांदळाचं नाही टाकलं. गव्हाचं गव्हाचं. अच्छा हा गव्हाचं तेच गव्हाचं. पेस्ट आम्ही टाकते की. तयार केली आता इथे टाकली. थांब दाखव. ह्याच्यामध्ये काकडी, कांदा भात आणि भात बनवलेला भात. म्हणजे शिजलेला भात टाकायचा. शिजलेलाच भात असतो, तांदूळ कच्चे असतात. पचका झाला माझा थोडासा. मगाचपासून मी इथे बडबड केली. तुम्ही मला वाटलं की मी चालू ठेवले आहे पण चालूच नव्हतं, बंद ठेवतं. तर इथे बाजूमध्ये काय आहे बघायचं आहे. हे भाईनी इथे कोकमं ठेवलेली, त्याचं ज्यूस वाटतं. बघूया आपण काय आहे. अरे भाई कोकमाचं ज्यूस करायसाठी कोकमात साखर टाकून ठेवलेली. आता याचं जेव्हा ज्यूस होईल तेव्हा मस्त. मग अशी बोलत होती ते शूट नाही झालं की गावाला मुंबईपेक्षा कमी गरमी आहे. एवढं पण असं गरम नाही होत आहे. सकाळचं तिथे खूप थंडी वाजते. फॅनच्या इथे झोपून पण फॅन खाली. काय बोलायचं आहे मला. हां म्हणजे मुंबईला कसं एवढं पण फॅन असेल तरी खूप गरम होतं सकाळ, पण इथे तसं नाही. इथे खूप गरमी थंडी वाजते. आणि भारी व्ह्यू म्हणजे काय बोलतात, भारी व्ह्यू आहे. मस्त हवा सुटले, एकदम शांत गावाला वाटते. मस्त. ते निलेश काकांनी प्लॅस्टिक टाकून ठेवलेले आहेत, पावसाची सोय करून ठेवलेले. आपल्या आजी आजोबा काही म्हणजे राखण का देतात त्याचं महत्त्व सांगणार आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया का असं राखण वगैरे देतात. ज्या आमच्या पूर्वजांनी वाडवडिलांनी ठेवलेला आहे सर्व मांडून देवाचा वगैरे राखण्याचा मान, तो आता आमच्या पाटणा सर्व आम्ही तरुण मंडळी ती सुरुवात करतो. दाखवतो पिढ्यानपिढ्या चालू ठेवतो. पुढच्या पिढीने बघायला पाहिजे. राखण ही सार्वजनिक म्हणजे महान म्हाताऱ्यांनी म्हणजे पूर्वजांनी ती चालू केलेली आहे. ते आम्हाला राखण ठेवलेली आहे. त्या पद्धतीने आम्ही ही राखण हे आम्ही ज्या पद्धतीने आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे देवळामध्ये माय कुठं शक्तीवर किंवा तुमच्या ज्या आखणी आहेत त्या आम्ही ह्या राखणं जून महिन्यामध्ये आम्ही हे देतो. ते चालू आहे. पुढची पिढी ती मुलं करतील. आता आम्ही करतो, आमच्या मुलांना सांगत आमच्या जाऊ. पाठीमागे तर ते चालू करणार. हो आमच्या पाठीमागे मुलांना सांगते पण ती पद्धत हे चालू राहणार. पूर्वजांची ते ऐकली. आम्ही निघालोय. खाली 5 आपला 65 जेवढं खाली 5 झाले. इथे एक हा शिवजी रागत 2 हा परत आता आम्ही निघालो हे राखण द्यायला. सगळेजण निघाले. सुरू घेतली काय चलो. मराठी लावून विचारे नको विचारायचं तुझा अधिकार आहे.
आता इथे आमच्या खालच्या ते परसावन का परसावनच ना काय बोलतात परसावन हां ते तिथे नारळ द्यायचं आहे. त्याच्यानंतर मग बघूया कुठे कुठे अजून आहेत भरपूर ठिकाणी द्यायचं आहे. आता बघूया कुठले कुठले स्पॉट्स आहे स्पॉट नाही बोलू शकत ना जागा गाय बघूया कसं कसं असतं काय काय असतं. काय खाते ती पान केक माझी चप्पल एवढी बाउन्स होते ना बाउन्सिंग. बघा हे आहे तुम्हाला बघितलंच असेल ना तुम्ही ब्लॉगमध्ये बाबांची बाग त्याच्यात आहे ना हां त्या बाबांची बाग ही हेच आहे हे इथे पण नारळ द्यावा लागतो. परत बघूया आता काय काय आलेलं आहे किती झाड आहेत. संदीप बाबा देत आहेत. इथेच ठेवायचं ना एक ठेव इथंच लांब लांब ठेव ना. हा ते हो काढतोय पहिला तयारी करतोय. वापस करा कागद ती पानं कुठे जास्त होती ती आहे त्यातच ठेवलं. काजूचं झाड बघा बाबांची बाग. दगड ठेवायचं पचका ह्याला बोलतात. बाईला इन्फॉर्मेशन मानगावला पाऊस पडतो. तिथे अंधार म्हणजे तिकडे माणगाव आहे. संध्याकाळी येईल पाऊस. ह्यांनी सांगितलेलं आहे संध्याकाळी पाऊस येणार आहे नाही आलं तर 1000 रुपये कावल्यावरती घे ना कावल्या घेतला त्याला मग अशी बघ कुठे येतो दिसत नाही. पुढे जा ना दिसला दिसला भाई सांगतोय नॉर्मल कावळा नाही. नारळ दिलेलं आहे. बाबांना तिकडे जरा अँगल तिकडचा घे समोर. माझ्या इथल्या माझ्या माणसाच्या ढाळाला माझ्या गुरुबा माझ्या राजा हा तुम्हाला नारळ आणि पाण्याचा राष्ट्र म्हणतात. ते नारळ पानाचा एवढा पचकटा घासून दे अंडा बिंडा हात दिलेला राखून तर माझ्या समजला घर आणि हे काय उलटा कोणी काय करणार आणि हे ते सर्व झालं मला झाली ती बरोबर होती त्यांची. आणि हा जो नारळ पानाचा विडा अंडा बिंडा जो पचकटा बाबा तुला दिलेला गुरुबा ऐकले आणि हा नारळ दिला पानाचा विडा पुढे दिले तो मान्य करून घे. काही चुकवाड झाली ते पोटात घाल आणि ते राखण शंभर घर भगवंता ही राखण मान्य करून घे. एक ठिकाण झालंय. किती वाजता उठाल तुम्ही कधी सगळे लवकरून पाणी घाला झाडांना. काम 2 हांडे घ्या. तू घातलं पाहिजे होतं एवढा दिवस होता तर त्या झाडाशी टवटवीत दिसायला पाहिजे होते तुझी. 2 हांडे घ्या बाजूला नदी आहे. हे करूया आपण काय मार्गदर्शन पाहिजे असेल तर मार्ग घ्या कुठनं चालू मार जा अंडा फोडायला थांबा. झालं झालेलं आहे सगळं करून नारळ वगैरे देऊन. आता कुठे नामदर रोड. आता नामदर रोडला तू पुढे जा पुढे जा चावी द्या थोडं घटलं बांधून चला. मला टाइम लागतो बाकी आम्हाला टाइम नाही लागतो. हा पुढं हे फर्स्ट टाइम बघितलंय चांगलं वाटलं मस्त वाटलं. राखण देतात कशी कसं जे काय आपलं आता ही बाग आहे ह्याच्यात जे कोण राखणदार असेल त्यालाही आपण राखण देतात. हे
छान कोकणातली प्रथा आहे ही राखण देणे. हा भाई येतोय तिकडनं. हा भाई काका. ते 2 कोंबडे आणि नाही 1 कोंबडा आणि कोंबडे आणणार आहे. तोपर्यंत आम्ही जाऊ खाली. बापरे एवढं गरम होतं त्याच्यात ते केमऱ्या अशा फिरतायत ना, हा ना. चावतायत अंगाला. खूप केंद्र्या. बाबा हळूहळू येतात. पाठवून थांबा बाबांसाठी. कशात नाही आम्ही दोघीच आलो. दोघीच आलो. पप्पा हो. हा हीच वारा मस्त. गाडीवरून गेलेले आहेत आणि काका आणि ते पण पोचले आहेत आणि दोघीच हळूहळू चालते. चलो जल्दी. खूपच गरम झालं मला. मला नाही एवढं गरम होतं. मला खूप होतंय बघा हे बघा. फक्त केबऱ्यांमुळे जरा असं त्या तोंडा हा इरिटेट डोळ्याच्या होतं. समोरच फिरतायत एकदम. हे अच्छा नामदरी ते ना तिथे कशाला काहीच माहिती नाही. खूप चालायचंय. खूप काय बोलत होतीस तू? जिरली आज माझी एवढे चालू. पण वातावरण 1 नंबर आहे. 1 नंबर. म्हणजे जर आता पाऊस पडला ना तर खूप भारी वाटते. मी तर खरंच सांगते जर पाऊस पडला ना मी भिजणार आहे. ही मला काल काय सांगत होते हा पाऊस आहे ना चांगला नाही. भिजू नकोस त्याच्यामध्ये. ऐक तर पडले असती. हे बघा इथे पोचलेले आहेत. आमच्या खालच्या जागेची चावी आणली की नाही ना हे माहिती नाही कुणालाच. आमच्या पण लक्षात नव्हतं. आता भाईनी आणली आहे की नाही ते बघूया. सई विचारणार भाईला. देवीच्या मंदिरात आलो आम्ही. त्याची चावी आणलीस? मला थोडी कोण बोलला. तुला बोललं म्हणजे एवढं गोष्टी विसरलास. बाबांचं कपाट आहे ना त्या बाजूलाच आहे वरती. असं उघडलं ना समोरच आहे. हां शाबास. गंगे कोटेश्वर काल काही पायामध्ये तुम्ही राहता देतोय हा आमचा मोठा रामानंद या पत्रकार तुला जे काय पद्धतीने आहे त्या पद्धतीने तुला दिलेलं आहे काय त्याची पण घरी तर म्हणते किती माफी कर आणि हे की तुला राखण देतोय वर्षाची ती मान्य करून घे. पोरामाला जिकडे तिकडे आहे त्यांचं 70 वर्षाची करून धर. जिकडे तिकडे पोरामाला ती भरवडा होते भगवंता पाय माहिती आहे. गंगे कोटेश्वर काय काय बाहेर ते राखण देतोय पाहिजे. बिचारा. आता राखण देऊन झालेली आहे गावदेवीला. तर चाललंय खालच्या ह्याच्यात कशात जागेत आपल्या. आज मला काय झालं माहिती नाही. विसरते मी खूप सारं काय काय. हे बघा कितीची एसटी ग. कितीची एसटी आहे ही? 5ची एसटी आली. काल मी हाच एसटीने आलो इकडे ना. 5ची एसटीने आलो.
तरी मला ही चावी आणावी लागली एवढ्या उन्हातून एवढ्या गरमीतून. काय करणार, ह्यालाच बोलतात घरातली छोटी मुलगी, जिला सगळं असं आणावी लागतं, नो ऑप्शन. छोट्या मुलगी करना तो पडेगा, जाने दो क्या बोलेंगे. सगळेजण गेलेले आहेत पुढे, बाबा आणि मीच चालले आहे. ते गावाला नेटवर्कचं खूप प्रॉब्लेम आहे आता, 2 दिवस चालू आहे, त्याच्यामुळे रिक्षावाल्याला पण फोन लावायला मिळाला नाही, तर रिक्षा करणार होतो बाबांसाठी. बाबांना एवढं चालत जावं लागतं. आणि हे लोक सगळे आधीच गेले तयारी करायला देवीला वगैरे, ते जरा काय बोलतो आपण अंघोळ वगैरे घालायचे आहे, धुवून वगैरे चांगलं पूजा करून मग राखण द्यायचे, त्यासाठी दिदी आणि हे लोक गेले आहेत काका पुढेच. हे बघा दिसत आहेत का तुम्हाला, हे बघा थांबा मी झाक थांबून दीदी आणि हे काका चालले आहेत पुढे. आपण आपल्या जागेत फायनली आलेलो आहे. इथे जरा स्लीपरी आहे. एवढं चालली आहे ना आज, खूपच जरा जास्तच चालली आहे. खूप आता हे व्हायला लागले एकदम, काय बोलतात एनर्जी डाऊन झाली माझी आता. बघा इथे दरवाजा गेट वगैरे खोलते, काय टॅलेंट आहे हा. गेट लावलेला आणि तू बाजूला जाते गेटच्या बाजूनी. हे बघा इथे दरवाजा आहे पण नो दरवाजा ओपन. अरे हे बघ ना काठी अडकते, पागल. काठी नाही, इकडे झालाय तो, इकडे नाही. इथे गेट लावलेलं आहे पण गेटने नाही जायचं, गेटच्या बाजूने जायचं. समझ रहे हो इधर की जगह. गेट इकडे आहे हा, आणि यायचं इकडनं. हे बघा ही शेड, ये सब कुछ सगळं उडलेलं आहे हवेने. काय कोणी पाडलं? अरे पाडलं नाही ते, उन्हामुळे ना ते हे झालं प्लॅस्टिक. हे बघ इथे सगळं आलं आहे बघ, सुकलं सगळं. नको डायरेक्ट बाबा हात टाकायला, माझी तर फाटते. यार बघ ना पाणी, हे बघा झाड, काय बोलतं त्याला, ओला झाला तर हे होईल. आता उद्या यायचंच आहे आपल्याला ते करायला. हे कसलं झाड आहे दीदी, हे कुठे आहे ग? हे आहे कारली. हे कारली आहे, हे त्याचमध्ये टॅमॅटो आहेत. मी तो मंदिर कालकाई देवीचं, जे की जागेत आहे आपल्या. ती पूर्ण पुरशवीच काढावी लागेल. चल तुम्ही हे पूजा करते ती. देवा रे बाबा, ठेवतो आता, सर्व ठेवा आता भात इथे खाली ठेवून त्याच्यावर ठेवून दही टाक, खावा ना देवा. अचानकपणे दीदीचा मोबाईल फुल झालेला आहे, त्याच्यामुळे माझ्या फोनमध्ये शूटिंग करायला लागत आहे. हो आलो, शूटिंग करायला लागत आहे, आणि त्याच्यामुळे एवढी घाण कॅमेराची क्लिअरिटी येते आहे. समजून घ्या, बिकॉज काहीच आता दीदी जेव्हा तिचं स्टोरेज कमी करेल तेव्हा तुम्हाला क्लिअरिटी चांगली बघायला मिळेल, नाहीतर मग ह्याच क्लिअरिटीमध्ये. तर बघूया आता दीदी क्लिअर म्हणजे तिचा मोबाईल हे करते, स्टोरेज कमी करते, कारण का अजून भरपूर व्लॉग आहे पुढे. रात्री अजून चिकन बिकन जे काय बनेल त्याचं पण. तर तोपर्यंत बघूया माझ्या मोबाईलमध्ये किती शूटिंग होते, कारण का हा पण मोबाईल फुल झालेला आहे, गेलेला आहे त्याचं पण स्टोरेज. पण बघूया जेवढं दाखवेल.
फायनली दीदीचा स्टोरेज कमी झालेला आहे आणि मला कॅमेऱ्याची क्लिअरिटी दिसत असेल चांगली आहे. माझा मोबाईल पण जरा मध्ये हँग होत होता कारण का त्याच्यात गेलेलाच आहे तो. तर आता दीदीने तिचं सगळी स्टोरेज कमी केलं आहे आणि आम्ही आता घरात आलो. खूप जास्त थकलेलो आहे. हे राखण वगैरे देऊन खूप चाललेलो आहे आज. आणि आता आत्या वगैरे सगळे आलेले आहेत आणि आम्ही चिकनचीच तयारी चालली आहे. दाखवली मी मला कसं चालू आहे सगळं. चला बघूया. ते चालू आहे चिकनची तयारी. इथे आहे चिकन, तिथे आई लसूण सोलते, इथे भात लावलेला आहे 2 डब्बे. तो चिकन 65चा चिकन कुठे आहे? इथे चिकन. हा भाई का क्या चालू आहे? तेजपत्ता शोधतोय आणि बाहेर आत्या आली आहे आणि कुकर आणलंय आणि हे आत्या आलेली आहे. काय काय टाकलंस ग? हे काय चिकन 65 ना? काय काय टाकलंस? आलं लसूण पेस्ट टाकली आणि हळद टाकली टाकली. आणि आत्या इथे चिकन बनवणार आहे. हे मसाला तू पण मेंबर आहेस नाही तू आता माझ्या मुलं पितोय शिरूने मी तो आईच्या मुले मी हो शिरू सकाळी चहा प्यायला तयार नाही. किती प्रियाला सकाळी मला गाडी गॅस चालू आहे. त्या कुकरमध्ये काय आहे? ए बंद कर गाडी तोपर्यंत गॅस करू का? गॅस तापून चालू. तेल गोड नाही तर फोडणी करपेल. गोड तेल हा 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 ना थोडं फ्रेश मी शिरू बाई माझी लई घातली शिरा आले ना. तर इथे मॅग्नेट करायला तिथे ठेवलेले चिकन 65 आणि इकडे आत्या बनवते चिकन. काय झाकण ठेवले, ग्रेव्ही रस्सा. आणि इथे आई आज आणलेले सगळे ते प्रसादाचे नारळच्या वाट्या काढून ठेवते नीट करते सगळं नीट. मस्त आत्याने वडे बनवलेत. तर जेवण वगैरे सगळं रेडी आहे. वडे पण आता तळतायत, ते होतीलच आता वडे. तोपर्यंत मग काकडी सोलते वगैरे. मग आणि अजून चिकन 65 पण फ्राय करायचे, ते पण बघूया. सगळी कामच काहीच. चिकन 65 म्हणजे आणि आता सई एवढी भांडी घासणार आहे. आणि बाहेर काय करतात आपण बघूया. बाहेर डिस्कशन चाललंय मोठपून. बाई जेवायला बस. ते काय काय वडे आहेत इथे, असं कांदा टॅमॅटो चिकन आणि चिकन 65 जेवण. थांब पाडशील भाऊ. सगळं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही जरासं बसलोय. दीदीची भांडी घासायचं काम चालू आहे. आणि विचार चालला की बॅडमिंटन खेळायचा, पण बघूया आता काय होतं आहे. कारण का माझे पण पाय खूप दुखत आहेत आणि दीदीची पाठ दुखते, तर बघूया कसं काय होतं आहे सगळं. पण खेळायची इच्छा खूप आहे, बघूया कसं होतं आहे. त्या वगैरे सगळे गेले अन्न तरी पण उद्याला. आत्या वगैरे सगळे गेलेले आहेत घरी आणि आता आम्ही तिघंच बॅडमिंटन खेळतोय, दीदी मी आणि भाई. बघूया कसं खेळतोय.